चला पुढचा भाग बघा या ठिकाणी ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युसिंग एडिबल व्हॅक्सिन्स. आता हे खूपच महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं यासाठी की नवीन संशोधनाच्या माध्यमातून नवीन व्हरायटी जी विकसित झालेल्या आहेत तर त्या व्हरायटीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तो संदर्भ या ठिकाणी आहे. जेनेटिकली अल्टर्ड प्लांट, जेनेटिकली अल्टर म्हणजे अनुवांशिकदृष्ट्या बदल करून तयार केलेले, अल्टर म्हणजे बदल केलेले, कॅन प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीज त्याच्यापासून संरक्षण मिळतो. इन्फेक्शन म्हणजे रोग होणारे जे काही जंतू आहेत तर त्याच्यापासून त्यांना संरक्षण मिळतो. प्लांट प्रोडक्ट ॲक्टिंग ॲज व्हॅक्सिन्स वुड बी inexpensive to produce and thus can easily be made available in developing countries. Potato, tomato, banana, soybean, alfalfa and cereals are most common food proposed for edible vaccine delivery. एडिबल वॅक्सिन डिलिव्हरी तयार करण्यासाठी जनावरांना दिलं जाणारं या पद्धतीचं त्यांचं अन्न आहे. अल्फाल्फा हा शब्द वेगळा आहे. अल्फाल्फा म्हणजे जनावरांचा चारा म्हणून जनावरांना दिलं जाणारी हिरवी वनस्पतीचं नाव आहे ते, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी ट्रान्सजेनिक ॲनिमलमध्ये या ठिकाणी काय आहे तर बघा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हे कोणते ॲनिमल्स आहेत, कशा आहेत या ठिकाणी ते या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ट्रान्सजेनिक ॲनिमल, ट्रान्सजेनिक प्लांट, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स, अनुवांशिकदृष्ट्या विकसित केलेल्या वनस्पती, त्याला ट्रान्सजेनिक प्लांट्स असं म्हणतो. आता इथं ट्रान्सजेनिक ॲनिमल असा शब्द आलेला आहे. अनुवांशिकदृष्ट्या विकसित झालेल्या जे काही प्राणी आहेत तर त्यांना ट्रान्सजेनिक ॲनिमल्स असं आपण म्हणतो. मोस्ट ट्रान्सजेनिक ॲनिमल्स सच ॲज माईस, रॅट, रॅबिट, pig, sheep, cow, fowl, fish have been produced through smaller DNA technology. Smaller DNA technology, the term transgenic animal refer to an animal in which there has been a deliberate modification of the genome material responsible for inherited character. In contrast to response, the mutation forging DNA is introduced into the animal using the recombinant DNA technology. recombinant DNA टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी निर्माण केलेली जी आधुनिक जे संकरित जात तयार केलेली आहे ती. बरं मला असं म्हणायचं की आपको पीरियड नहीं करने का था क्या? हां मला मुली म्हणत होत सर त्यांनी पिरियड करणार नाही वर जे बसलेले मुली त्याचे. तो ये बच्चियाँ मेरे को ऐसा बता दी सबकी कि सर ये बच्चे ऊपर जो बैठे हैं वो पीरियड नहीं करने वाले हैं आपका, ऐसा बता दिए. तो मैं एक बात हाँ एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर कठोर झालात तर मीही कठोर होऊन सांगतो तुम्हाला. तुमच्याबद्दल मलाही काही आस्था नाही. जर तुम्ही जर असं जर केला तर प्रॅक्टिकलमध्ये आउट ऑफ मार्क कोणालाच पडणार नाही, लक्षात घ्या. मी तुमचे कमी मार्क करणार नाही, मात्र तुम्ही जे लिहिले तेच तुम्हाला मार्क्स पडतील. मी कशासाठी तुमची वकालत म्हणजे गुन्हा करू तुमच्यासाठी? तुमचं चुकलं तर मी दुरुस्त करू. प्रॅक्टिकल कोणाचंही 100% येत नसतं, आउट ऑफ कोणाला पडतच नसतात. जे विद्यार्थी शेवटपर्यंत टिकून राहिलेले आहेत त्यांना मी जाहीर सांगतो त्यांचं लिहिलेलं मी कमी कधीच कोणीच करू शकत नाही. मी तर का कोणी करू शकत नाही, मात्र तुमची वकालत मी करू शकणार नाही. जे मार्क्स पडतील ते पडतील. अरे मी तुमच्यासाठी बेजारी उचलायची आणि तुम्ही मात्र निवांत राहायचं, हा कसला प्रकार आहे? मला नको वाटतं का निवांत बसण्यासाठी? थोडं तरी रेस्पॉन्स, थोडं तरी सरांना बाबा सर एवढं करतायत प्रयत्न, त्यांना आपण थोडं तरी सहकार्य करावं म्हणून. अहो तुमचे किती वर्ष, 2 वर्षापासून तुम्ही कधी प्रॅक्टिकलचं तोंड बघितलं नाही? बघितलं कधी सांगा मला तुम्ही. आत्ताच तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं कामाला लावलं म्हणलं सर. ते प्रॅक्टिकल एक्स्ट्रा किती पिरियड केला सांगा तुम्ही मला? आहे थोडाफार घेऊन आपलं उरकून पूर्ण अख्खं वर्षभर मी अख्खं वर्ष मुलांना कधी एक्स्ट्रा वेळेमध्ये बोलवलं नाही. कधी का बोललं नाही? कारण असंच करतात. ठीक आहे, त्यांना सहजमध्ये सोप्यामध्ये होऊन जावं त्यांचं.
बोर्डानं तर तुमचा अभ्यासक्रम कमी केलेला आहे, मात्र तुम्हाला CET नीटसाठी कोणाला त्या ठिकाणी त्यांना तिथे कमी नाही म्हणून तुम्हाला हे प्रयत्न चालू होते. असतात काही लेकरं बाबा आपल्याला करायचं पूर्ण, बघू आपण प्रयत्न करून बघायला काय राहील. चला त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा मी काय म्हणत होतो ते तुम्हाला आता, हां ट्रान्सजेनिक ॲनिमलच्या या ठिकाणी म्हणत होतो तुम्हाला असं की ट्रान्सजेनिक ॲनिमलच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये आपण जो फॉर्जिन DNA इज इंट्रोड्यूस्ड इनटू द ॲनिमल. फॉर्जिन म्हणजे नवीन DNAचा गुण किंवा जीन्स बाहेरचा. समजा एखादा बाहेरचा प्राणी आहे कोणता तरी, त्यामध्ये चांगले गुणधर्म आहेत, आपल्या जनावरांमध्ये त्याला हायब्रिडेशन करायचं, संकरित करायचं आहे, तो गुण आपल्याला ट्रान्सफर करून घेता येतं. फॉर्जिन म्हणजे उच्च दर्जाचं जो काही असेल तर असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर देन द मस्ट बी ट्रान्सफर्ड थ्रू द जर्म लाईन सो दॅट एव्हरी सेल इन्क्लुडिंग द जर्म सेल ऑफ द ॲनिमल कंटेन द सेम मॉडिफाईड जेनेटिक मटेरियल. काय होतं त्याच्यामध्ये, जेनेटिक मटेरियल मॉडिफाईड होतो. बघा साधीच गोष्ट आहे, काही नाही टेन्शनची. दुसरं कोणतं तरी असं आपल्या देशातलं नाही परदेशातलं एखादा प्राणी आहे सगळे धरू आपण, बरोबर आहे, तो प्राण्यामध्ये आपल्या प्राण्यापेक्षा चांगले गुणधर्म वाटतात, तर त्याचे जेनेटिकल गुणधर्म आपल्या प्राण्यामध्ये इंट्रोड्यूस करता येतात. जर्म सेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह सेल मेल आणि फिमेल गॅमेटमध्ये बदल केला जातो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी बघा ए रिप्रेझेंटेटिव्ह बट नॉन इन्क्लुजिव्ह लिस्ट ऑफ proposed for which transgenic animal have been used indicates the wide ranging application of this biotechnology. ह्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये वाईड रेंज आहे, त्याचं वाईड रेंज म्हणजे खूप विपुल प्रमाणामध्ये त्याचं फायदेशीर ठरणारा. इन मेडिकल रिसर्च वैद्यकीय संशोधनामध्ये ट्रान्सजेनिक ॲनिमल आर यूज्ड टू आयडेंटिफाय द फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक फॅक्टर. त्याचं काय वैशिष्ट्य आहे, त्याचं काय फंक्शन आहे त्या ठिकाणी, त्यासाठी वापरला जातो त्या ठिकाणी, बरोबर. स्पेसिफिक फॅक्टर्स इन कॉम्प्लेक्स होमिओस्टॅटिक सिस्टीम थ्रू ओव्हर ऑर अंडर द एक्सप्रेशन ऑफ ए मॉडिफाईड जीन्स. कंसामध्ये द इन्सर्टेड ट्रान्सजीन. इन्सर्टेड ज्या जीन्समुळे ज्याच्यामध्ये चांगलं गुणधर्म त्यांची क्वालिटी विकसित झालेली आहे, तो जीन्स आपण ट्रान्सफर करून दुसऱ्या ॲनिमलमध्ये घेऊन त्याला दुसरं चांगलं असं विकसित करणे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी बघा पुढे काय म्हणतो ते, इन टॉक्सिकॉलॉजी म्हणजे विष चिकित्साशास्त्र. विष, बरोबर आहे, विषाच्या संदर्भामध्ये अभ्यास करणे. जहर, बराबर है, हाँ विष यानी जहर के बारे में पूरी मालूमात देने वाला जो शास्त्र है उसको बोलेंगे. इन टॉक्सिकोलॉजी एज रेस्पॉन्सिव टेस्ट एनिमल डिटेक्ट द टॉक्सिकंट्स. मग त्यांच्यामध्ये टॉक्सिकंट विषाचं प्रमाण किती आहे ते बघण्यासाठी बघता येतं असं त्याचा. इन मॅमेलियन डेव्हलपमेंटल जेनेटिक्स, म्हणजे मॅमिलियन म्हणजे सस्तन प्राण्यामध्ये, विशेषतः त्याच्यामध्ये माणूससुद्धा आला, बरोबर आहे. डेव्हलपमेंट ऑफ जीन्स, त्यांच्यामध्ये जीन विकसित करणे. इन मॉलिक्युलर बायोलॉजी द अनालिसिस ऑफ द रेग्युलेशन ऑफ जीन्स एक्सप्रेशन मेक्स यूज ऑफ द इव्हॅल्युएशन ऑफ ए स्पेसिफिक जेनेटिक चेंज ॲट द लेवल ऑफ द होल ॲनिमल. संपूर्ण ॲनिमलमध्ये जो काही बदल. इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज टार्गेटेड प्रोडक्शन ऑफ फार्मास्युटिकल प्रोटीन, ड्रग प्रोडक्शन अँड प्रोडक्ट इफिशियन्सी टेस्टिंग. आता इफिशियन्सी आता या ठिकाणी बघा ट्रान्सजेनिक ॲनिमलचे उदाहरण दिलेले आहेत. इथं बघा ट्रान्सजेनिक काव ॲज ए बायोरिॲक्टर. आपल्या गाईपेक्षा आता ही जर्सी गाय कशी आहे, दूध देण्यामध्ये उत्पन्न जास्त आहे हिचा, बरोबर आहे. ट्रान्सजेनिक फिश फॉर प्रोटीन रिच मीट. आता माशामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं,
मासे हे खाण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे आपल्या बायोलॉजीच्या शास्त्रात. कारण दुसऱ्या मांस खाल्ल्यामुळे माणसाला BP वाढते, स्निग्ध पदार्थ वाढतात, चरबीयुक्त पदार्थ वाढतात, अटॅकचा प्रॉब्लेम येतो, BP वाढतो, हे प्रॉब्लेम होऊ शकतात. लक्षात आलं? कारण हे मांसाहारी लोकांना हा प्रॉब्लेम होतो. मांसाहारी समझ गए किसको बोलेंगे? गोश्त खाने वाले जो लोग हैं उनको ये प्रॉब्लम आता है. खा के तबीयत अच्छी होंगी वो अलग बात हो गई, लेकिन खा के कहाँ तक खाने का उसका मालूम ही नहीं रहता ना. हम कभी भी तोल के नहीं खाते. ये हमारे बॉडी का इतना वेट है, हमको इतना अनाज लगता है और इसमें बैलेंस ऑफ डाइट ये लगता है, ये हमको कधीच नाही मालूम आहे. बरोबर आहे? तो आपल्याला बघा, आपल्या शरीराला खायचं किती त्याचा नियम आहे, चालायचं किती त्याचा नियम आहे, एक्सरसाइज करायची किती नियम आहे. आपण कधी केलं तर करतो, नाही तर नाहीच. काही काम असेल तर त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला मोजकं आपल्याला ते माहीत नाही. बरोबर आहे? म्हणून शरीरासाठी आता आहारामध्ये स्निग्ध पदार्थ कमी असावेत. घर में भाजी में तेल कम रहा तो अच्छी बात है. घर में जगड़ना नहीं माँ को. तुम इसके अंदर कोई तेल ही डाले नहीं, कोई चिकनापन नहीं है, उसमें देखने के लिए कोई अच्छा नहीं है. कम से कम तेल खाना अच्छी बात है. बरोबर आहे? सर्व तेलमध्ये सर्वात उत्कृष्ट करडीचं तेल आहे. त्याच्यामध्ये कॅलेस्ट्रॉलचा प्रमाण कमी असतो. त्याच्यापेक्षा राईस ब्रँडचं तेल आहे. बरोबर आहे? त्याच्यामध्ये कॅलेस्ट्रॉल त्या पुढ्यावर लिहिलं असतं त्या ठिकाणी कॅलेस्ट्रॉल 0. बरोबर? ज्या तेलमध्ये कॅलेस्ट्रॉल 0 आहे ते आहारासाठी योग्य आहे. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे? आता गरीब लोकांना त्याची माहिती नसते, त्यांना कल्पना नसते, त्याच्यामुळे दूरदृष्टी नसते, म्हणून ते तसंच आहार घेतात. बरोबर? ते आपल्याला. आणि फिशबद्दल सांगत होतो. फिश इतर मांसांच्या तुलनेने फिश हे शरीरासाठी आवश्यक आहे. कारण फिशमध्ये हाय प्रोटीन असतात, फॅट फ्री असतात, इझी फॉर डायजेशन, पचण्यासाठी सुद्धा सोपं असतं. फिश इज द बेस्ट सोर्स ऑफ फूड मटेरियल. लक्षात आलं? आता काही लोकांना फिश आवडत नाही. बरोबर आहे? काही लोकांना खूप आवडतो. आता आवडायचं ना आवडायचा विषय नाही, पण शरीरासाठी जे योग्य आहे ते सांगितले तुम्ही. फिश. त्याच्यानंतर इथं माईस आहे. बरोबर आहे? ट्रान्सजेनिक माऊस ॲज ॲनिमल मॉडेल फॉर रिसर्च. आता तुम्ही म्हणत असाल, सर उंदीर का खायला आणलंय काही, इथं कशाला ठेवला तुम्ही? बरोबर आहे का? बरोबर. कोंबडी वगैरे ठीक आहे, मासा वगैरे ठीक आहे. आता इथं दिलेलं दुसरं प्राणीसुद्धा ठीक आहे, मात्र उंदराला खायचं का मी? पण त्याने तिथेच उल्लेख केलेला आहे. ट्रांसजेनिक माउस ॲज एनिमल मॉडल फॉर रिसर्च. चूहे के ऊपर रिसर्च करने के लिए इस्तेमाल होता है. आता तुम्हाला मी सांगतो, जी लस निघाली अगोदर कोरोनाच्या विरोधात काढलेली, बरोबर आहे? मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं, घाई गडबडीने काढलेली करेक्ट तेवढी नसते. अजून रिपोर्ट त्याची चांगले, अजून काही लोकांना आता घाबरायचं नाही. काही प्रमाणात 90% आहे राईट, 5-10% थोडंसं संशय असू शकतं. बरोबर? त्यासाठी खूप संशोधन करून त्याचे ॲनालिसिस करावं लागतात, स्टडी करावं लागतं खूप त्याची. आणि आपल्याला 2-3 महिन्यामध्ये हवं असतं. एखादी लस सक्सेस करून घ्यायची असेल तर 2-2, 3-3 वर्ष काम चालतं, 3-3, 4-4, 5-5 वर्ष काम चालतं त्याच्यावर. मग तुम्ही म्हणताल सर असं कसं काम चालतंय? ह्याच्या अगोदर सांगितलं मी तुम्हाला, त्याचे रिपोर्टिंग त्याचे करावं लागतात. 1000 माणसाला दिलं की त्याच्या 1000 माणसांचं वेगवेगळं ॲनालिसिस करावं लागतं. या औषध त्याच्यावर दिल्यानंतर, ही लस दिल्यानंतर त्या माणसाच्या हृदयावर काय परिणाम होणार, किडनीवर काय होलाले, लिव्हरवर काय होलाले, डोळ्यावर काय होलाले, मग नाक कान पोटातल्या इंडस्टाईन सगळं अभ्यास करावा लागतं. बरोबर? आणि सक्सेस आहे का नाही ते नंतर सांगता येतं. बरोबर? आणि आजच तुम्हाला नोटीस निघाली का नाही? नोटीस मास्क लावून येत जा म्हणून निघाली का नाही? आणि आपण नेहमीच मास्क ठेवत होतो का नाही? आपण बायोलॉजीच्या शास्त्रात काय म्हणत होतो, कोरोना नसेल तरी त्या ठिकाणी मास्क लावलेलं वाईट नाही. का नाही वाईट? कारण आपल्याला हवेतून येणारे डस्ट पार्टिकल असतात. काही लोक म्हणत होते, अहो सर तोंडाला बांधलं की ते ऑक्सिजनच मिळत नाही. ऑक्सिजन मिळत नाही हे मान्य, पण पातळ कपडा जर असला तर त्यातून ऑक्सिजन मिळतो, काही प्रॉब्लेम नाही. असो, तर हे बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी चालता चालता सांगत असतो मी. हे सगळे प्लॅन या ठिकाणी काय, आता ट्रान्सजेनिक फ्युएल फॉर मीट अँड एग्स, कोंबडी. फ्युएल म्हणजे खरं तर पक्षी असं म्हणतात.
आता कोंबडी पक्षी वर्गातच आहे त्या ठिकाणी, बरोबर. ती त्या ठिकाणी आहे अन्न. मांस आणि त्याचं एग्ज, अंडी म्हणून, अंडी हे अन्न म्हणून वापरतात. आणि बघा ट्रान्सजेनिक काव ॲज ए बायोरिॲक्टर्स, आता बायोरिॲक्टर म्हणून उपयोग केला जातो त्या ठिकाणी. आणि फिशला म्हणलेलं आहे ट्रान्सजेनिक फिश फॉर प्रोटीन रिच मीट, त्यांच्या मांसामध्ये प्रोटीनचा प्रमाण खूप प्रमाणात असतो असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. झालं. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी काय म्हणतो, इन बायोटेक्नॉलॉजी ॲज अ प्रोडक्ट ऑफ स्पेसिफिक प्रोटीन, बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रोटीनचा प्रोडक्ट वापरतो केला जातो. जेनेटिकली इंजिनियर हार्मोन्स, जेनेटिकली अनुवांशिकदृष्ट्या विकसित केलेले हार्मोन्स टू इन्क्रीज मिल्क ईल्ड. मिल्क ईल्ड, गाई म्हशींना हार्मोन्स दिले जातात, लक्षात आलं. त्याच्यामुळे गाई म्हशी दूध देण्यासाठी जास्त. कधी कधी गाय असेल किंवा एखादा म्हैस असेल, दूध जर देत नसेल तर त्याला पोटामध्ये अन्न नसेल तर त्याचं दूध व्यवस्थित निघत नाही. जर पोटामध्ये अन्न असून सुद्धा देत नसेल तर त्याला ऑक्सिटोसिन नावाची हार्मोन इंट्रोड्यूस केली जाते, बरोबर आहे. आणि ते इंट्रोड्यूस करून त्याच्यातलं दुधाचं उत्पन्न वाढवलं जातं. झालं. जेनेटिकली इंजिनियर्ड हार्मोन्स टू इन्क्रीज द मिल्क ईल्ड, मीट प्रोडक्शन. जेनेटिक इंजिनिअरिंग ऑफ लिव्हस्टॉक, लिव्हस्टॉक म्हणजे पशुधन. पशुधन समजणार ना, जनावर घरी असल्यानंतर आपलं पशुधनच आहे, आपला पैसा आहे ते, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर लिव्हस्टॉक अँड ॲक्वाकल्चर अफेक्टिंग द मॉडिफिकेशन ऑफ ॲनिमल फिजिओलॉजी अँड ऑर ॲनाटॉमिक क्लोनिंग प्रोड्युसर्स टू reproduce specific blood line and developing animal specially create for use of किंवा यूज इन एक्सनोग्राफ्टिंग. आता त्या ग्राफ्टिंगच्या मेथडनं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा ट्रान्सजेनिक माईस कॅन्सर रिसर्च. ट्रान्सजेनिक उंदराचा कॅन्सरचं डिटेक्शन करण्यासाठी उपयोग होतो. कॅन्सरच्या पेशी आपल्याला डायरेक्ट माणसाला देता येत नाही कोणतेही औषध, ट्रायल अँड एरर, नाही बघू आपण ह्यांना बरोबर होतंय का, तसं नाही. आणि नवीन औषध कोणाला जर काही जर माहीत नसेल तर दिलं तर तो माणूस म्हणून जातो, कशाला जाते ते. म्हणून अगोदर इतर प्राण्यावर तपासणी केली जाते, हे याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. बघा ट्रान्सजेनिक माइस अँड कॅन्सर रिसर्च थ्रू लॅबोरेटरी investigation with transgenic mice that have been modified using a popular oncogen. त्याला ऑन्कोजन म्हणजे कॅन्सर कॉझिंग जीन्स, कॅन्सरला निर्माण करणारे जीन्स त्याला म्हणतात त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो, अँड दस डेव्हलप ए सर्टन टाइप्स ऑफ कॅन्सर. Question concerning the relationship between oncogene and the cancer developing could be answered. Full stop. Theoretically, such animals can also be used for research into cancer treatment and प्रिव्हेन्शन मॅलिग्नन्सी. मॅलिग्नन्सी म्हणजे याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये असणारा जर काही दोष असेल तर त्या संदर्भामध्ये दोष काढून देण्यासाठी आपल्याला त्या कॅन्सर सेलचा वापर करावा लागतो, तर त्या ठिकाणी नियंत्रित होऊ शकतं असा त्याचा अर्थ आहे. इन दिस लॅबोरेटरी ऑफ फिलिप लीडर इन हार्वर्ड कोणसामध्ये USA, द ट्रान्सजेनिक माउस मॉडेल for the investigation of the breast cancer was developed. कोणत्यामुळे कोणता कॅन्सर डेव्हलप होतो त्याने ते सांगितलेलं आहे. ब्रेस्ट कॅन्सरचा संदर्भ या ठिकाणी दिला त्याने, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर द ऑन्कोजिन्स
Massey and Wares analyzed to find out if they lead to breast cancer in mice and किंवा ट्रान्सफॉर्म्ड विथ दिस जीन्स. या जीन्सचा उपयोग करून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर करता येतो असं त्याने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे ट्रान्सजेनिक फॉर्म ॲनिमल्स. ट्रान्सजेनिक फॉर्म्स ॲनिमल्स. ट्रान्सजेनिक त्याचे फॉर्म्स जसं कुक्कुटपालन आहे, शेळीपालन, बरोबर आहे, बकरी फॉर्म, मुर्गी फॉर्म, डेअरी फॉर्म, हे मोठमोठे फॉर्म असतात. लक्षात आलं. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी अशा आनुषिकदृष्ट्या विकसित केलेली वाणाची डेव्हलपमेंट केली जाते. मी तुम्हाला सांगितलं होतं मी एक्झिबिशनला गेलो होतो. मी एक्झिबिशनला म्हणजे प्रदर्शन होतं ते वैज्ञानिक दृष्टिकोन. उदगीरला घेतो. तुम्ही तुम्हाला कल्पना सांगितलं होतं. मी डुक्कर बघितलं तर त्या ठिकाणी गाई एवढं पांढरा शुभ्र. लक्षात आलं. अमेरिकेतले लोक त्याचा आहार म्हणून त्यांनी वापर करतात असा त्याचा अर्थ आहे. जसं त्याचा आहार आहे आपण त्याला काही हे करू शकत नाही. चला त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी ट्रान्सजेनिक फॉर्म ॲनिमल्स विथ ॲडव्हान्ट म्हणजे महत्त्वाच्या घटनेचं त्या ठिकाणी प्रारंभ होणे, महत्त्वाचं काही सुरू होत असेल तर ते विथ द ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इंटेन्शन रिसर्च is derived to produce transgenic form of animal from which the mankind can be together greater benefit. They may many of the farms animal are improved for their meat production. This ability, while some of them are acquired for milk yield, quality किंवा डिसीज फ्री स्टॅटस, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंचुरी द डेअरी काव प्रोव्हाइडेड 2000 to 3000 लिटर्स ऑफ मिल्क इन इयर. अख्ख्या वर्षभरामध्ये देणारं त्या ठिकाणी उत्पन्न त्यांनी दाखवून दिलेलं आहे. असा त्याचा अर्थ कोणाकडून या ठिकाणी डेअरीच्या माध्यमातून मिळणारी जी मुल्क आहेत मिल्क. टुडे Holstein cow provide 600 liter on average up to 8,000 to 10,000 for the best one. A country ago, a hen laid about 70 eggs a year, whereas today the best races lay up to 250 eggs per year. आता कोणतीही कोंबडी आपल्याला अंडी जास्त देणारी आवडेल, बरोबर आहे. मग तेवढे अंडी देणारे असेल तर त्याला खाऊ सुद्धा तेवढंच घालावं लागते, बरोबर आहे. तर त्यासाठी आपण त्या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. मग त्याच्यानंतर बघा दिस कुड बी पॉसिबल बिकॉज ऑफ ॲडव्हान्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ह्या बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला खूप प्रगती करता येते असा त्याचा अर्थ आहे. ट्रान्सप्लांटेड ऑर्गन्स रिजेक्शन, ऑटो इम्युनो डिसीज, इम्युनो म्हणजे प्रतिकार करणारा रोग, तो डिसीज, दॅट फॉर द यूज ऑफ antitoxin which to make a human antibody product, the genetically modified cow are immunized with a vaccine containing the disease agent. बरोबर आहे. आता ज्यापासून रोग होतो ते संदर्भ त्यांनी दिलेला आहे. आता ट्रान्सजेनिक शिप बघा, एक उदाहरण दिलं आहे. शिप म्हणजे शिप म्हणजे काय,
शेळी मेंढी जी काही असेल तर बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आता बघा या ठिकाणी आता ह्याचं का वैशिष्ट्य ते दिलेलं ते बघा. हां अच्छा इकडचं राहिलं का. कोणतं बी राहिलं ना आता. कोणतं त्याच्यावरचंही राहिले. हां आता बघा हे सगळ्यात सारांश याचा हे खूप महत्त्वाचं. आता बघा या ठिकाणी द मेन ऑब्जेक्टिव्ह फॉर द इम्प्रूव्ह द ॲनिमल ब्रीडिंग प्रोग्राम coupled with this new technology of gene transfer are given below. कशासाठी केलं जाते. सगळं प्रश्नाचं काही जरी उत्तर आलं तर तुम्ही हे ठोकताळ्यामध्ये ठोकत चाला. अरे इसको ठोको. का ठोकायचं आता बघा तुम्हाला सांगतो कशासाठी. इफिशियंसी ऑफ मीट प्रोडक्शन कई के लिए करते हैं हम ट्रांसजेनिक एनिमल. उसका जो मांस आहे अन्न म्हणून वापरण्यासाठी जास्तीत जास्त हे कोणाला लागू पडते त्या ठिकाणी बरोबर आहे. डोमेस्टिकेट ॲनिमल जे करणार आहेत. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ मीट मांस जे खाणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे त्याची क्वालिटी सुद्धा चांगली राहील बरोबर आहे. त्याच्यानंतर मिल्क क्वालिटी अँड क्वांटिटी हा हे मुद्दा आहे. दुधाचं उत्पन्न संख्या दुधाची जास्त व्हावी आणि त्याच्यातले क्वालिटी चांगली राहावी. समझ में आ रहा ना मैं क्या बता रहा हूं. ये ध्यान में रखो ये बात है. ये बोलने के लिए बहुत अच्छा है. त्याच्यानंतर पुढे एग प्रोडक्शन अंडी देणारे जे काही प्राणी आहे कोणते कोंबड्या वगैरे जास्तीत जास्त अंड्या दिले तर आपल्याला उपयोगीच आहे ना ते बरोबर आहे. दररोज कोंबडी देणारी अंडी देणारी कोंबडी जर असली तर आपल्यासाठी बेनिफिशियल आहे बरोबर. आणि दररोज देणारी कोंबडी त्या ठिकाणी फार्ममध्ये कल्टिवेट केलं जातं का की त्यापासून आपल्याला काय होतो बेनिफिट होतो फायदा होतो ना उत्पन्न वाढतं आपला. हां त्याच्यानंतर एक प्रोडक्शन आलं ऊल क्वालिटी अँड क्वांटिटी. ऊलची क्वालिटी क्वांटिटी आणि क्वालिटी असा त्याचा अर्थ. ओके. डिसीज रेजिस्टन्स इन ॲनिमल्स. डिसीज रेजिस्टन्स म्हणजे अशी वाण विकसित केली जाते की त्याला रोगच होणार नाही. भविष्यामध्ये आपलं सुद्धा काही सांगता येत नाही. कोरोनापासून जर सगळा फैलाव जर वाचला सगळे वाचले कोरोनापासून तर आपल्या शरीरामध्ये असं काहीतरी विकसित केलं जाईल भविष्यामध्ये की त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होईल म्हणते का आपल्या शरीरामध्ये प्रतिकार करण्याची ताकद जास्त राहील आणि समोरचे इन्फेक्शनना मारण्यासाठी बरोबर आहे. ऊल क्वालिटी अँड क्वांटिटी असा त्याचा अर्थ. ऊल म्हणजे मेंढ्यांच्या त्या केसापासून काम करणं त्याच्यापासून निर्माण करणारे जे काही असतील तर ते वस्तू. त्याच्यानंतर डिसीज रेजिस्टन्स इन ॲनिमल बरोबर. डिसीज रेजिस्टन्स इन ॲनिमल बरोबर आहे. डिसीज रेजिस्टन्स म्हणजे रोगाला प्रतिकार करण्याची ताकद पचवणे. खुदी को कर बुलंद इतना स्वतःच एवढा शक्तिमान व्हा ताकदवान व्हा की बाहेरून काही हमला आला तर त्याला पचवला जाईल त्याला हे करता येईल असा त्याचा अर्थ. मग त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ लो कॉस्ट फार्मास्युटिकल अँड बायोलॉजिकल हे महत्त्वाचं आहे. का म्हणते प्रोडक्शन ऑफ लो कॉस्ट फार्मास्युटिकल अँड बायोलॉजिकल जे काही संदर्भ आहे त्याचा उपयोग करून आपल्याला म्हणजे अन्नामध्ये उपयोग करता येतो वाढवता येतं. वर दिलेल्या सगळ्या क्वालिटी आपण त्या ठिकाणी आता तुम्ही वाचलं ते बरोबर आहे. चांगलं तर त्याच्यामध्ये करणे असा त्याचा अर्थ जेणेकरून आपल्याला उत्पन्न जास्त मिळतो. ट्रांसजेनिक कॅटल फॉर फूड प्रोडक्शन हो गया टाइम ठीक है. ट्रांसजेनिक यहाँ तक रख देंगे इसको मर्यादित रखेंगे कोई